मेन्यू पाहिजे, मी देतो. सकाळी दृष्टी तुम्हाला जे पास्ता मॅगी केलेलं ते गोड मानून खावा गप्पा. सो एक दिवस म्हटलं मम्मीचा बर्थडे पण आहे आणि तिला पण एक सरप्राईज द्यायचंय. पप्पांनी एवढे वर्ष तिच्या बर्थडेला काही ना काहीतरी केलंय. सो आज माझा टाइम आहे असं मला वाटतं की आपण तिच्यासाठी काही ना काहीतरी करू. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅप्टर 2 मध्ये. तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा चालू करतोय. आमच्याकडे क्यूट कस्टमर आलेत फ्रॉम जापान. कस्टमरला आमच्या बुक मध्ये लिहायचं आहे. मेन्यू पाहिजे, मी देतो. हे काय ऑर्डर करते? आम्ही ऑर्डर करतोय. सांग काय पाहिजे. जसं तुम्हाला दाखवलं ब्लॉगची सुरुवात थोडी आज वेगळी झाली. वेगळी म्हणजे जसं तुम्ही दाखवलं मोस्ट ऑफ मी आणि प्रणाली फ्रेममध्ये असतो, बट आज प्रणाली नसून सान्वी होती. सान्वी ही माझी कस्टमर आहे. माझी कस्टमर मीन्स मला पण तिचं नाव आताच समजलं. ॲक्च्युली मी इथे उभा होतो काउंटरवरती आणि तिच्या मम्मीने ऑर्डर दिलेली पार्सलची. तर ते लोक बसलेले खाली. तर तिची मम्मी मला हाक मारते की सारखी तुझ्याकडेच बघते आणि तुझ्याकडेच किती वेळ बघतच होती ती. म्हणून मग मी गेलो. मी जस्ट असं हे केलं, लहान मुलांना कसं आपण बोलवतो ये मी इकडे इकडे केलं तर ती लगेच यायला चालू झाली. म्हणून मग तिला उचललं. फुल ऍक्टिव्ह मुलगी होती बाई. तिला मस्तपैकी मेन्यू वगैरे ती पकडून किती वेळ अशी पूर्ण फिरवते. मस्त मजा झाली आहे. मस्त गोड अशी सुरुवात झाली. आणि मी आता दुसऱ्या कामासाठी बाहेर होतो आणि सकाळी उठलो पण लेट. तर आलोच मी आता 11:30 काय 12ला आलो मी सामान वगैरे घेऊन. आणि त्यामध्ये पण आल्यावरती एक चांगली गोष्ट असं बोलतात ना की स्टार्टिंग कधी कधी रॉंग होते. जसं काल सांगितलं एकदमच शांती होती, पण आज सकाळची स्टार्टिंग चांगली झाली आहे. सकाळच्या स्टार्टिंगलाच आपल्याला ऑर्डर भेटली आहे पेरी पेरी पास्ता, एक्स्ट्रा चीज मॅगी, किटकॅट, ब्राउनी आणि रेड वेल्वेट कोल्ड कॉफीची. सुरुवात अशी चांगली झाली. आणि ते कस्टमर आलेले त्यांची आता एक जस्ट कमेंट आली की दीदी अरे तू नव्हती आम्ही आलेलो. तर सकाळी असं होतं की आम्ही आता दृष्टीला ठेवलं तर सकाळी ती मॅनेज करते आणि मग आम्ही त्याच्यानंतर 10:30 वगैरेपर्यंत आम्ही लोक पोचतो. पण ते पण आमच्यासाठी येतात, भेटायला येतात. तर 10:30 नंतरचं प्लॅनिंग करा. सकाळी म्हणजे मुद्दामून लेट नाही करत. काही कामं असतात सकाळची ती दृष्टी आल्यावरती सांगते की हे बाकी आहे किंवा ते बाकी आहे, हे घेऊन यायचं, हे करायचं. मग त्या प्लॅनिंगनुसार आम्ही बाकीचं शेड्यूल करतो. आता कसं सगळ्याच गोष्टी स्वतः करत राहणं एकदम कन्फ्युजन क्रिएट होतं. सो आपण प्रत्येकाला एक आता कामं दिली आहेत. माझी कामं असतील बाहेरचं सामान वगैरे आणायचं, स्टँडी लावायचं किंवा जे पण बाहेरची कामं असतील. प्रणालीचं काम आहे कुकिंग वगैरेचं, जे आपण गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. दृष्टीकडनं मी पॅकेजिंग्स काय लागणार आहेत नाही लागणार आहेत ते मी तिच्याशी बोलून घेतो. प्रणाली काय व्हेजिटेबल्स वगैरे असं थोडं आपलं म्हणजे असं प्लॅनिंग करून ठेवलं आहे. तो असा होता सकाळचा स्टार्ट. गोड अशी सुरुवात ऑर्डरनी पण आणि हे पण. आणि एक आहे चांगलं आहे की आम्ही यायच्या आधी ऑर्डर चालू झाल्या आणि तिने त्या कंप्लीट केल्या. आता आम्हाला ते टेन्शन असतं आम्ही यायच्या आधी जर ऑर्डर्स आल्या आणि काय प्रॉब्लेम्स नको होते, बट तसं नाही झालं. नीट झाल्यात ऑर्डर्स कंप्लीट. म्हणजे एक प्रणाली बोलतात ना की तिच्यासाठी एक अचिव्हमेंट आहे की ती जे तिला गाईड करते ते प्रॉपर होतं आहे. थोडं हळूहळू ती शिकते आणि जसं तिचं गायडन्स आहे तर तिने प्रॉपर मॅनेज केलं असं. कारण का आमच्या ॲब्सेन्समध्ये ऑर्डर्स मॅनेज करणं हे आमच्यासाठी चांगलं आहे. काय बोलते? कारण का मेन ओनर्सला तेच पाहिजे असतं की त्यांच्या ॲब्सेन्समध्ये पण त्यांचा बिझनेस थोडा नीट चालावा. सो हळूहळू सुरुवात आहे. बघू आपण हळूहळू पुढे काय होतं आहे, कसं होतं आहे आणि आजचा दिवस कसा जातो आहे. तसं उद्या सॅटर्डे आणि उद्या सॅटर्डेला आपलं शॉप संध्याकाळी बंद असेल. फक्त सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असेल. पण आम्ही आणि प्रणाली दुपारी नसू, फक्त दृष्टी असेल. आम्ही दोघांचं थोडं दुसरं प्लॅनिंग आहे. इव्हन माझ्या मम्मीचा सुद्धा उद्या बड्डे आहे. सो काही ना काही छोटं मोठं प्लॅनिंग्स आहेत त्यासाठी बाहेर असू. सो लेट्स सी उद्यासाठी कसं जातं काय जातं आपण बघू. आता प्रणालीने आपले रेड सॉस पास्ताचं सॉस बनवायची तयारी चालू केली आहे. सो माझं आता काम आहे जाऊन मॅगीचा बॉक्स घेऊन येतो मी. कारण का मॅगी आपली ऑलमोस्ट संपायला आली आणि संध्याकाळी पूर्ण धावपळ होते जर असं काय करायचं झालं तर. सो आता पहिला जातो मॅगीचा बॉक्स घेऊन येतो. त्याच्यानंतरला मग बाकीची काय कामं असतील ती बघू आपण. नाहीतर माझं एडिटिंगचं काम राहिलं आहे. काल ॲक्च्युली आजारी होतो असा तर मला जमलंच नाही रात्री ते सर्व एडिटिंग करायला. सो आणि उठलो पण लेट. मग आता आपण पहिला मॅगीचा बॉक्स घेऊन येऊ. कारण का ऑलमोस्ट 1 वाजायला आला आहे. 2 वाजता ते बंद होतात आणि 2 वाजता आम्हाला पण निघायचं असतं. मग कमीत कमी जो मिनी व्लॉग आहे तो तरी माझा एडिट करून झाला तर बरं होईल. म्हणजे दुपारी जेवून मग मोठा व्लॉग आपण एडिट करू. सो आता बाकीच्या कामाला सुरुवात करूया. मॅगीचा बॉक्स आणला आहे आणि आता मागे बघू शकता मग तुम्ही छत्री लावलेली
बट कळलं की BMCची परत आज गाडी येणार आहे असं ऐकलं. परत काढायला लागली. 2 ते 3 वेळा हे काम झालं. क्या बनाई बनाव और एक बनव. BMCची गाडी येणार होती म्हणून परत छत्री काढली. आता आधीच सकाळी ती लावताना हालत खराब होते. आता मी मॅगी आणायला निघालेलो तर मला कळालं इकडून की BMCची गाडी येणार आहे आज, म्हणून मग परत मॅगीचं सोडलं. मी पहिला छत्री काढली, टेबल वगैरे ठेवली बाजूवाल्याकडे आणि आता हे करून घेतलं. आता बघू पुढे कसं काय जातंय. ठीक आहे बाई. ऑलमोस्ट 6:30 झाल्यात आणि आजच्या दिवसात नाही पण हा पूर्ण वीकचा आपला ब्राउनीचा जो सेल होता तो पूर्ण डब्बे तिन्ही पण संपलेत. फक्त 2-3 ब्राउनी राहिलेल्या त्या आम्ही आता साईडला काढल्या कारण का आता रिस्टॉक करायचं आहे. पण उद्या आपला शॉप बंद आहे. सो संडेला या नक्की ब्राउनी वगैरे एन्जॉय करा. सकाळी दृष्टी तुम्हाला जे पास्ता मॅगी केलेलं ते गोड मानून खावा गप्पा. सो असा एक दिवस होता. मस्तपैकी तिन्ही डब्बे खाली झालेत. आता मी जातोय रिस्टॉक करून घेऊ. फायनली आपल्या आजच्या पण दिवसाचा एंड झालेला आहे आणि दिवसाच्या एंड सोबतच जसं आम्ही बोलत होतो सॅटर्डेला आपलं शॉप बंद असेल तर बंदच आहे. सॅटर्डेला आपलं इव्हनिंगला शॉप बंद आहे. मॉर्निंगला चालू असेल. मॉर्निंगला दृष्टी एकटी असेल. सो जे पण असतील अकॉर्डिंगली प्लॅन करा. संडेला आपल्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5 ते 10 जसं आपलं चालू असतं तसं असेल. सो त्यांनी प्लॅन करा आणि या. आमचं काही प्लॅन्स आहेत उद्या. ॲक्च्युली माझ्या मम्मीचा बड्डे आहे आणि त्याचसोबत गटारी सुद्धा आहे आणि आमचं अजून पण 1-2 कामं आहेत. सो उद्याचा दिवस चूज केला कारण का मग खूप आमच्यामुळे सगळ्यांची गडबड होते. म्हणजे सगळ्यांना भेटायचं असतं, जायचं असतं, फिरायचं असतं, खायचं असतं. तो 11-12 आमचे इथून निघायलाच होतात. सो एक दिवस म्हटलं मम्मीचा बड्डे पण आहे आणि तिला पण एक सरप्राईज द्यायचं आहे. आता हा व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत ऑलरेडी सरप्राईज दिलेला असेल. आता हा व्हिडिओ ती बघेल पण ती उद्या बघेल. तोपर्यंत तिला मी सरप्राईज दिलेले असेल. तर बेसिकली आमच्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी मम्मीच्या बड्डेला घेतो आम्ही. सो म्हणून मग तोच दिवस चूज केला आणि आता ती डिलिव्हरी वगैरे संध्याकाळी असो सगळं आमचीच धावपळ झाली असती म्हणून मग आम्ही त्यापेक्षा विचार केला की एक दिवस आपण बंद ठेवूया आणि आपण बाकीच्या गोष्टींकडे थोडा टाइम देऊया. आणि मॉर्निंगला पण दुसरं आमचं पर्सनल काम आहे. सो त्यासाठी बाहेर जाऊ म्हणून मग त्या टायमाला दृष्टी मॅनेज करणार आहे. आणि इव्हनिंगचा क्राऊड मॅनेज नाही होऊ शकत कारण का सॅटर्डे आहे. दुसरा कोणता दिवस असता तर आम्ही पण थोड्या वेळ येऊन वगैरे लवकर गेलो असतो. बट नाही होणार. सॅटर्डेला कधीजण काही होतं म्हणून आता मी स्टेटस पण अपडेट करेल की सॅटर्डेला शॉप बंद आहे. सो प्लीज जे पण व्हिडिओज बघतात आई शपथ हा व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत 9 वाजलेले असते तरी पण मी स्टेटस टाकलेला असेलच. आताच स्टेटस टाकेल आणि हिचा पण व्हिडिओ 4ला जाईल. बट जे पण बघतील ते त्याने प्लॅन करतील. पण मोस्ट ऑफ जे पण स्टेटस बघतील त्याने या. आणि त्याचसोबत आजच्या दिवसाचा बद्दल सांगायचं झालं तर मॉर्निंग पासूनच चांगल्यापैकी रिस्पॉन्स होता. इव्हनिंगला पण आपल्या हळूहळू ऑर्डर्स चालू होत्या. असं काही स्पेशल असं काही मुवमेंट सांगायचं झालं तर मॉर्निंगला तसं दाखवलं एका बेबीच्या याने स्टार्टिंग झाली ब्लॉगची. आणि दुसरं काय असं आहे मुवमेंट आपल्याला सांगायचं होतं. हा लालबागवरनं आलेले आज कस्टमर. परत एक आमचे फॉलोअर्स आहेत त्यांची फॅमिली आमच्याकडे बऱ्याच वेळा येते आणि थोड्या दिवसाआधी ते आम्हाला 1 वर्ष झालेले त्या टायमाला ते आलेली. ते आम्हाला ऑफिसवरनं जाताना भेटले वगैरे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुमचे व्हिडिओज माझ्या फॅमिलीने मला सांगितलं असं आहे आणि मी पण बघितलं व्हिडिओज खूप आवडतात. आज ते आले हॉट चॉकलेट पिले. हॉट चॉकलेट त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी आमच्यासाठी एक डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन दिलं. सो एक बोलतात ना की असं अनोळखी व्यक्ती ज्यांच्याशी आपला कधी संवाद नाही काही नाही आहे बट एक ॲज अ इंस्टाग्राम हा प्लॅटफॉर्म हा यूट्यूब हा प्लॅटफॉर्म असा आहे जिथे आपण आपलं मत मांडतो. आपण आपलं जे आपल्याकडे आहे बेस्ट देता येतं जे नॉलेज आहे आपल्याला आपण ते शेअर करतो आणि त्या सर्व गोष्टींचा कोणावर तरी कोणाच्या तरी लाईफमध्ये एक चांगला इम्पॅक्ट किंवा काही ना काही त्यांना शिकायला भेटतं आणि लाईफ चेंजिंग ठरते प्रत्येकासाठी. सगळ्यांनाच आवडेल असं नाही पण ज्यांना पण आवडतं त्यांना जेन्युइनली आवडतंय. आम्ही तर ॲक्च्युली व्हिडिओज वगैरे टाकायचं फक्त एक असंच मनात आलं की आपण आपलं शॉप शो करूया, आपली जर्नी शो करूया ही आमची इच्छा होती. सो म्हटलं आपण चालू करू. बट त्या सर्व जर्नीचा त्या सगळ्या व्हिडिओजचा आमच्या बिझनेसचा आमच्या लाईफचं मध्ये जे जे आहे ते आमचं शेअर करण्यावरून आमच्या एक्सपिरियन्सवरून या सगळ्या गोष्टीवरून कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी फरक पडतोय हे जेव्हा आज समजतंय ना ते आज 1 वर्ष आधी घेतलेलं ते डिसिजन आज कुठे आम्हाला वाटतंय की बरोबर होतं. आज या 1-1.5 वर्षामध्ये
कितीतरी असे लोक आहेत ज्यांचा आमच्याहून जास्ती ट्रस्ट आहे. मेसेज असतात, कॉल्स असतात, सगळ्या गोष्टी असतात, तर त्यामुळे बरं वाटतं. सो ते काका एजेड होते आणि आमच्या पप्पांच्या एजचे असते. येस, तर अशा एजेड लोकांना आमचं जे ब्लॉग वगैरे आहेत ते बरोबर वाटतात आणि त्यांना आवडतायत. म्हणजे आम्ही बरोबर दिशेने चाललोय. खूप असं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ना आमच्या एजचे किंवा काही समजा 35 असे एजचे काही जण आहेत ना, सगळेच नाही, काही जण, पण ते लोकांना जर समजत असेल तर एक आपण समजू शकतो की ते आमच्या एज मध्ये पडतात 5 वर्षामध्ये. बट एकदम आपल्या एजहून मोठे. आता पहिल्या दिवशी पण आम्हाला ज्यांचं 60 किंवा 65 एज असेल, वडिलांच्या एजचे, माझ्या त्यांच्या एजचे एक माणूस आलेला, त्यांनी कोल्ड कॉफी पिली. त्यांच्यावरनं समजलं ते आमचा फुल ब्लॉग पूर्ण बघतात. म्हणजे त्यांनी काय काय मोमेंट सांगितले, काय काय गोष्टी मी बोललेलो जे माझ्या पण लक्षात नव्हत्या पण त्यांच्या लक्षात होत्या. जसं आम्ही एक ठरवलेलं 100 मॅगी आमच्या सेल होतील, त्या 25 जणांना आमच्याकडनं मॅगी वगैरे खिलवणार. पण तो प्लॅन आम्ही दुसऱ्या डेटवर शिफ्ट केला. आमचे ऑलरेडी 100 मॅगी सेल झाले. सो आम्ही तेव्हाचं जे पण आहे ते आम्ही एका डेट ठरवली आहे. ती डेट लवकरच अनाऊन्स करू आणि ते कोणाला देणार आहे, काय देणार आहे ते पण सांगू तेव्हाच. बट चांगलं वाटतं की एवढ्या एजच्या माणसापासून ते एकदम 2, 3, 4 वर्ष म्हणजे जेव्हा आपल्याला थोडीशी अक्कल येते ना, त्या लोकांना पण आपलं कंटेंट आवडतंय. म्हणजे आपण पूर्ण तो एज ग्रुप कव्हर केलाय. आपल्याकडे असे कुठलेच फॉलोअर्स नाहीयेत जे आपल्याला फॉलो नाही करत आहेत. 10,000 मध्ये जे एकदमच एजेड आहेत किंवा ते एकदमच जे लहान आहेत, ज्यांनी इंस्टाग्राम ओपन केले, तर प्रत्येक जण आपल्याला फॉलो करतो. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असू शकते असं मला वाटतंय. कारण का कसं असतं की इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर असू दे किंवा कोणाचा पण, प्रत्येकाचा एक टार्गेट ऑडियन्स असतो, एक एजचा असतो. बट आपल्याकडे प्रत्येक ऑडियन्स मधले 20, 30, 40, 50% पब्लिक आपल्याकडे आहे आणि त्याचाच खूप आनंद आहे आणि ते सगळेजण ऐकतात. त्यामुळे अजून आपल्याला चांगला कंटेंट याच्या पुढे आणायचा आम्ही अजून प्रयत्न करू. आणि हा जो फुल ब्लॉग आहे त्याच्यामधून आय होप तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजत असतील, कळत असतील. कारण का हा कंटेंट चालू करायचं मागचं रिझन एकच आहे, ते म्हणजे आपला मिनी व्लॉग मध्ये फटाफट सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. तो 1-2 मिनिटाच्या आतमध्ये कव्हरअप करायचा असतो. बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या राहतात, पण या ब्लॉग मध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण बोलू शकतो, एक्सप्लेन करू शकतो आणि आपली मतं मांडू शकतो. सो त्यामुळे हा प्लॅटफॉर्म आपण चूज केला आणि आपण हे चालू केलंय. खूप हार्ड जाते या सगळ्या गोष्टी करायला. आता या टायमाला थांबून 11:30-12 वाजेपर्यंत सगळं रेकॉर्ड करा आणि ते लक्षात ठेवा की हा रेकॉर्ड करायचा. बऱ्याच वेळा एंडला विसरतो आम्ही, बट परत करतो. सो हे सगळं आहे. अजून पण कोणाला काही आयडिया असतील की तुम्ही असे कंटेंट चालू करा, असं करा, तसं करा, तर प्लीज सांगा. आपण त्याच्यावरती पण वर्किंग करू. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी चेंजेस होणार आहेत, जसं की आपल्या मेन्यूमध्ये असतील, आपल्या लाईफस्टाईलमध्ये असतील. जसं तुम्ही इन्स्पायर होताय बिझनेससाठी, तसं अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत आणि त्यातून तुम्हाला इन्स्पायर करायचं त्या गोष्टी करायला. आणि नक्कीच ते करणार, हळूहळू करणार, घाई नाही. पण जे पण करू तो त्याच्यामध्ये आमचा बेस्ट देणार आणि त्या बेस्ट देण्यामुळे तुम्हाला पण काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये बेस्ट होईल. जसं आजपर्यंत करत आलं तसं ज्या पुढेही करत राहू. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवू की सकाळच्या मॉर्निंग रुटीनला आम्ही काय करणार आहे. त्याच्यानंतरला मम्मीचा बर्थडे मी कसा सेलिब्रेट करणार आहे, तिला जर रिएक्शन्स काय असतील. आय डोंट नो, काय एवढी मोठी गोष्ट नाही देते की ती एकदम रडेल बिडेल असतील, बट देतोय माझ्याकडनं जेवढं पॉसिबल आहे मी करतोय. सो आहे एक दिवस. पप्पांनी एवढे वर्ष तिच्या बर्थडेला काही ना काहीतरी केलंय. सो आज माझा टाइम आहे असं मला वाटतं की आपण तिच्यासाठी काही ना काहीतरी करू. तर लेट्स सी. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आजचा ब्लॉग आता इथेच थांबू. भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.